की एक एक कामगार कायदा झाला त्याच्यावर शेकडो तास चर्चा झाली, परंतु मोदी सरकारने हे जे 29 कामगार कायदे रद्द केले त्याची जी एकूण चर्चा झालेली फक्त 3.5 तासात. तर ठीक आहे, आता काँग्रेसने पण 4 लेबर कोड रद्द झाले पाहिजेत अशी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेने पण घेतलेली आहे, परंतु त्यावेळेला जो विरोध करायला पाहिजे होता तो केला नाही. संघटितपणे कामगार वर्ग आपले अधिकार मागतो, वेतन वाढवून घेतो, हे ह्या सरकारला होऊ द्यायचं नाही. मालक देईल तो पगार आणि मालक सांगेल ते उत्पादन कामगारांनी दिलं पाहिजे अशी एक व्यवस्था त्यांना निर्माण करायची. त्याच्यासाठी हे संबंध संप सुद्धा तुम्ही करू शकणार नाही अशी एक परिस्थिती निर्माण केली. 15 वर्ष तुम्ही किमान वेतन वाढवलेलं नाही. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे राज्य सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी किमान वेतन 10-15 वर्षापासून वाढवलेलं नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये नाहीये, बिहारमध्ये नाहीये, मध्य प्रदेशमध्ये नाहीये, हरियाणामध्ये नाहीये, त्या ठिकाणी किमान वेतन वाढवलं नाहीये. सर, पण सरकार म्हणतंय की हे 4 कायदे आम्ही लागू केले याच्यामुळे आमच्या नोकऱ्या वाढतील, भरभराट होईल असं म्हणतायत, पण तरी कामगार कायद्यांना तुमचा विरोध काय? सो डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे सुपर DC टॉक्समध्ये. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की जेव्हा आपण म्हणतो की ट्रेड युनियन, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर असे शब्द येतात की कामगारांचे अधिकार, संप, रोजगार, पगारवाढ. परंतु असाही एक वर्ग आहे किंवा असेही काही लोक आहेत जे म्हणतात की ट्रेड युनियन फक्त उद्योगधंदे बंद पाडतात, कंपन्या बंद पाडतात आणि सगळं विकासाच्या मार्गाला अडथळा निर्माण करतात. यावर तुमचं काय मत आहे? ट्रेड युनियन ही खरी गोष्ट आहे की ट्रेड युनियन म्हणजे कामगारांना एकत्र येणं, पगारवाढ, बोनस, संप, काही वेळेला उद्योग बंद पडणं, ही खरी गोष्ट आहे, ही आहेच आहे. त्याचं कारण असं आहे की कामगाराला त्याचे अधिकार मिळवायचे असतील तर त्याच्याकडे असलेले एकच स्वतःच्या मालकीची गोष्ट आहे, ते म्हणजे त्याचे श्रम. हो. आणि श्रम विकूनच तो त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असतो. आणि त्यामुळे संबंध 100-125 वर्षाच्या इतिहासामध्ये जे आपण पाहिलं की कामगाराला जर त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उतरवायचा असेल तर त्याच्याकडे दुसरी काही शक्ती नाही आहे, दुसरं काही सामर्थ्य नाही आहे. तो म्हणतो की ठीक आहे, मी जे श्रम विकतो ते मी विकणार नाही, म्हणजे तो संप करतो. तर त्यामुळे किंवा तो एकत्र येऊन रस्त्यावर घोषणा देतो, मोर्चा काढतो, हे करतो. तर त्यामुळे त्याचे अधिकार जर मिळवायचे असतील तर त्याच्या मालकीचे असलेल्या जे काही त्याचं साधन आहे, त्याचं जे शस्त्र आहे, त्या शस्त्राचा तो वापर करतो आणि त्याचा परिणाम म्हणून संप झाल्यासारखं आपल्याला असं वाटतं. परंतु मला इथे एक गोष्ट सांगायची ज्याची चर्चा होत नाही. संप तो करतो त्यावेळेला तो स्वतःला इंजुरी करत असतो. हो. आपल्याला असं वाटतं की संप केल्यामुळं कारखाना बंद पडला, अर्थव्यवस्थेला धक्का लागला, परंतु त्याच वेळेला कामगार ज्या वेळेला संप करतो तो स्वतः उपाशी राहतो, त्याचं कुटुंब उपाशी राहत असतं आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास त्याला आणि त्याच्या कुटुंबाला असतो. त्यामुळे हे संप हे कोणाच्या विरोधातली फार मोठी कृती आहे. हे एका बाजूला जरी असलं तरी त्याच वेळेला ह्या कृतीमध्ये मालक लोकांसारखं नाही आहे. मालकाने जर कारखाना बंद केला तर तो उपाशी नाही राहत आहे. कामगारांनी संप केला की त्या दिवशी त्याचं कुटुंब उपाशी राहतं. त्यामुळे संप करण्यामध्ये कामगाराला आनंद नसतो. संपाचा अधिकार तो फक्त नाईलाज झाला तरच करत असतो, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. कारखाने बंद होतात, मोर्चे निघतात आहे आणि समाजामध्ये ही धारणा आहे की हे काय यांच्यामुळं औद्योगिक वाढ होत नाही, विकास होत नाही, इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे. माझं म्हणणं आहे की कशाला विकास म्हणायची याची चर्चा करायला पाहिजे. आज जर एखाद्या उद्योगामध्ये 100 परमनंट कामगार आहेत आणि 1200 कंत्राटी कामगार आहेत की ज्यांना किमान वेतन मिळत नाही आहे, प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, त्यांच्या नोकरीची कुठली शाश्वती नाही आहे, तर 100 कामगारांना रोजगार मिळतो आणि काही मॅनेजरियल स्टाफला बऱ्यापैकी वेतन मिळतं, याला आपण विकास म्हणणार हो का? विकास त्या संबंध उद्योगाचा उपयोग सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढण्यासाठी होणार असेल, अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी होणार असेल तर त्याला विकास म्हणायला पाहिजे. आज फक्त मुठभर लोकांचे नफे वाढवण्यासाठी जर उद्योग चालवले जात असतील आणि तसेच चालवले जातात आहे, आता तुम्ही पाहताय की अनेक उद्योग समूहाचे नफे हे प्रचंड प्रमाणावर वाढलेले आहेत. त्याचा अर्थ काय की 90% जास्त काम करणारे कर्मचारी, कामगार कंत्राटी आहेत.
त्यांना काहीच मिळत नाही, त्यांचं शोषण केलं जातं आहे, त्यांना त्यांचा अधिकार दिला जात नाही आहे. त्यामुळे याला विकास कसं काय म्हणायचं? ज्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारामधून गरिबीच वाढेल, दारिद्र्यच वाढेल, वंचितताच वाढेल आणि फक्त मुठभर श्रीमंत होतील, त्याला कसं काय विकास मानायचं? ते आम्ही मानायला तयार नाही. आमचं म्हणणं आहे की इन्क्लुझिव्ह असला पाहिजे तो. त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला त्याचा योग्य हिस्सा मिळाला पाहिजे आणि मग त्याला आपण विकास म्हणू शकतो. फक्त ठेकेदाराचा, फक्त भांडवलदाराचा, कॉर्पोरेट कंपन्यांचा, अधिकाऱ्यांचा, यांच्याकडं अमाप पैसा जमा होणं, याला आपण विकास म्हणणं बरोबर नाही आहे. ते कायदेशीर पण नाही आहे, न्यायाचं पण नाही, नैतिक पण नाही आहे. आणि म्हणून ती संकल्पना आपण तिचा विरोध करतो आणि सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणारी आर्थिक रचना, त्याला आपण विकास म्हणू शकतो. ही आपली भूमिका आहे ट्रेड युनियनची. पण मग सध्याच्या काळामध्ये ट्रेड युनियन्सची परिस्थिती कशी आहे? सध्या वातावरण असं झालेलं आहे की जवळपास तुम्ही जर खाजगी औद्योगिक क्षेत्रात पाहिलं तर 20 ते 25% कामगार हे कायमस्वरूपी नोकरीमध्ये आहेत आणि 70-75% कामगार हे कंत्राटी पद्धतीनं किंवा फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट किंवा ॲप्रेंटिस, शिकाऊ कामगार म्हणून काम करतात आहे. त्यामुळं झालेलं आहे काय की युनियन करण्याचा विचार कोण करतो? जो कायम कामगार आहे तो युनियन करण्याबद्दल हिंमत करू शकतो. कंत्राटी कामगारांनी युनियन करण्याची नुसती चर्चा केली तरी त्याला काढून टाकलं जातं. मी आत्ता तुम्हाला लगेचच सांगेल की नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये 5 उद्योगातल्या कंत्राटी कामगारांनी युनियन करण्याचा प्रयत्न केला आणि 5ही उद्योगातल्या 600 कामगारांना काढून टाकण्यात आलेलं आहे. तर युनियन हा जरी फंडामेंटल राईट असला, संविधानाने त्याची गॅरंटी दिलेली असली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याबद्दल स्पष्टपणे भूमिका घेतली, हा मूलभूत अधिकार आहे, असं असलं तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये आज अशी संबंध व्यवस्था प्रस्थापित करण्यात आलेली की सामान्य कामगार युनियन करण्याचा विचार करू शकत नाही. युनियन विचार केला आणि ती कृती केली तर त्याला नोकरी गमावी लागते. त्यामुळे झालेलं आहे काय? त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युनियन होण्याचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. त्याचा परिणाम संबंध जगभरामध्ये आणि देशामध्ये युनियनच्या सभासद संख्येवर विपरीत असा परिणाम झालेला आहे. त्यांची संख्या घटत चाललेली आहे आणि त्यामुळे समाजमनावरचा त्याचा प्रभाव पण कमी होत चाललेला आहे. ही गोष्ट आहे. दुसरं जे मला वाटतं की तरीसुद्धा कामगार संघटना ही जर प्रभावी असेल, त्याच्यामध्ये काम करणारे सहकारी जर कमिटेड असतील आणि ते 100% प्रामाणिक असतील आणि ते कामगार वर्गाशी एकात्म असतील, त्यांच्याबरोबर राहणारे असतील तर युनियन होतात आहे. आमचा अनुभव असा आहे की थोडंसं काय झालं आहे की युनियनच्या क्षेत्रामध्ये धंदेवाईक लोक पण घुसलेले आहेत, ज्यांना पैसा कमावायचा असे पण लोक त्याच्यामध्ये आहेत. सत्ताधारी वर्गाने सुद्धा त्यांच्या युनियन सुरू केलेल्या आहेत. विविध राजकीय पक्षाच्या लोकांच्या पण युनियन्स आहेत. त्या कामगाराला एक मतपेटी म्हणून आपल्या ताब्यात असलं पाहिजे याच्यासाठी पण आहे. आणि काही लोक स्वतः संपत्ती कमवायची, पैसा कमवायचे याच्यासाठी सुद्धा एखादा व्यवसाय करावा अशा पद्धतीने युनियन करणारे पण लोक आहेत. त्यामुळं एक विशिष्ट ध्येय घेऊन की कामगारांच्या शोषणाचा अंत झाला पाहिजे आणि शोषणमुक्त समाज प्रस्थापित झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन काम करणाऱ्या संघटनांची संख्या ही कमी आहे आणि कामगारांचा त्यांच्याकडं जाण्याचा ओढा पण कमी आहे. त्याचं कारण कामगारांनासुद्धा तातडीनं निकाल पाहिजे. त्यांना असं वाटतं की एखाद्या पॉवरफुल नेत्याकडे आपण गेलो तर आपला प्रश्न लवकर सुटेल, एखाद्या भाईकडे गेलो तर आपला प्रश्न लवकर सुटेल, सत्ता ज्यांची आहे त्यांच्याकडं आपण गेलो तर आपला प्रश्न लवकर सुटेल, असा एक भ्रम त्यांच्यामध्ये असतो आणि त्या पद्धतीनं त्या युनियन होताना दिसतात आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की तरी आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता कामगाराला जगणंच अशक्य झालेलं आहे. म्हणजे आपलं संविधान आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना त्यांनी अनेक कामगारांसाठी कायदे केले. त्याच्या अगोदर 100 वर्ष आपल्या देशामध्ये आणि जगभरामध्ये कामगारांचे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष झाले, त्याच्यातनं कायदे झाले. हे सगळे कायद्याची सर्रास पायदळी तुडवले जातात आहे. आता त्या कायद्या हा कामगारांपर्यंत पोचतच नाही, त्याचा लाभच त्याला मिळत नाही. म्हणजे आता तुम्ही 1948चा किमान वेतन कायदा आहे आणि 2026मध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये
किमान वेतन मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. म्हणजे मी तुम्हाला हे उदाहरण सांगेल की 70% जास्त उद्योगामध्ये कामगारांना किमान वेतन मिळत नाही आहे. आता खाजगी उद्योगामध्ये ही परिस्थिती आहे. नगरपालिका कोण चालवतं आहे? सरकार चालवतं आहे. महाराष्ट्रातले 400-450 नगरपालिका नगरपंचायती आहेत, तिथल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाही आहे. तुम्ही सरकारच्या विविध योजनामध्ये काम करणारे आशा आहे, अंगणवाडी ताई आहे, शालेय पोषण कामगार आहेत, यांना किमान वेतन मिळत नाही आहे. सरकारच्या विविध खात्यामध्ये निर्णय योजनामध्ये काम करणारे कामगार कर्मचारी त्यांना किमान वेतन मिळत नाही. 48चा कायदा आहे, 2026मध्ये किमान वेतन मिळत नाही आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये कामगारांना आणि त्याच्या कुटुंबांना जगावं लागतं. त्याची मात्र आता प्रतिक्रिया उमटायला लागली की किती दिवस आम्ही सहन करणार. आणि म्हणून आता हा जो असुरक्षित कामगार आहे, ज्याची प्रचंड प्रमाणावर पिळवणूक होते, हा कामगार मात्र युनियन करण्याची हिंमत करतो. नोकरी गेली तरी चालेल, परंतु मला हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करेल. आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये युनियन होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं असं दिसतं आहे. ज्या पद्धतीनं सरकार अगोदर कसं होतं की आपण कामगार खात्यामध्ये जाऊ आपल्याला न्याय मिळेल, कोर्टामध्ये जाऊ आपल्याला न्याय मिळेल, एखाद्या नेत्याकडे जाऊ आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना होती. परंतु प्रत्यक्षामध्ये आता हे कोणीच काम करताना दिसत नाही आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी हेच ठेकेदार आहेत की संबंध महाराष्ट्रामधले सगळे नगरसेवक जर काढले त्याच्यातले 80% नगरसेवक हे ठेकेदार आहेत. तुम्ही जर आमदार आणि खासदार पाहिले, एक तर ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातले किंवा त्यांचे कार्यकर्ते ठेकेदार आहेत. त्यामुळं कामगारांचे प्रश्न घ्यायला त्यांना रसच नाही आहे त्याच्यामध्ये. अनेक अधिकारी आणि त्याच्या कुटुंबातले लोक हे ठेकेदार आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये कामगारांच्या लक्षात आलं की आपल्याला तर परमेश्वर पण वाचू शकत नाही आहे, तर आपल्यासमोर एकत्र येऊन लढण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये युनियन होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं ही एक समाधानाची बाब आहे असं मला वाटतं. पण मग तुम्ही आता बोला की कॉन्ट्रॅक्टवर कामगारांना घेतलं जातं आणि 70% कॉन्ट्रॅक्टवर येतात आता कामगार वगैरे. पण ही जी कॉन्ट्रॅक्टवर घेण्याची जी सिस्टम आहे ही प्रूव्ह कसं करतं की ही बरोबर आहे ही सिस्टम, म्हणजे घेतलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टवर कामगारांना, ही कंपनी प्रूव्ह कशी करते, म्हणजे जेणेकरून ती लागू कसं काय झालं? हे नाही, काय झालं की आपल्या देशामधलं जे सरकार आहे ते राज्यातलं सरकार असू दे किंवा केंद्रातलं असू दे, ते काँग्रेस पक्षाचं असू दे, ते जनता पार्टीचं असू दे किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं असू देत, कोणाचंही सरकार असलं तरी ह्या सरकारची जी धोरणं आहेत ही भांडवलशाहीला पूरक अशी धोरणं आहेत, भांडवलदारांना पूरक अशी धोरणं आहेत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये कामगार वर्गाचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये मोठा त्याग कामगार वर्गाने केला आणि कामगार संघटनांचं मोठं योगदान होतं. त्यामुळे कामगारांचे अधिकार हे ऐरणीवर आले होते. त्याचा परिणाम म्हणून काही कामगारांसाठी कायदे झाले. याच्यात मला एक सांगायचं आहे, कामगार म्हणजे नेमकं कोण हे पण तुम्ही जरा फोडून सांगा याच उत्तरामध्ये. साधारणपणे लोकांचा भ्रम कसा आहे की कारखान्यामध्ये जाऊन काम करतो तो कामगार आहे. कामगारांची साधी व्याख्या आहे, ज्याचं स्वतःचं उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि ज्याला त्याचं कुटुंब पोसण्यासाठी श्रम विकावे लागतात. श्रम विकलं तरच त्याला वेतन मिळतं किंवा मोबदला मिळतो. असा जो श्रम विकणारा, मार्केटमध्ये श्रम विकणारा जो माणूस आहे तो कामगार आहे. बौद्धिक श्रम पण, बौद्धिक पण म्हणजे बौद्धिक कामगार आला, शेतमजूरसुद्धा कामगार आहे त्याच्यामध्ये. गरीब शेतकरी जो 2-3 महिने त्याच्या शेतावर काम करतो परंतु नंतर त्याला दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करावं लागतं, तोही श्रम विकतो. उद्योगातला कामगार आहे, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काम करणारे लोक आहेत की ज्यांचं स्वतःचं उत्पादनाचं साधन नाही आहे, स्वतःचा व्यवसाय नाही आहे, स्वतःचा कारखाना नाही आहे, स्वतःची शेती नाही आहे, फक्त त्याच्याकडे विकण्यासारखं श्रम एवढी एकच गोष्ट आहे. हे जे काही श्रम विकून स्वतःचं कुटुंब चालवणारी जे काही व्यक्ती आहेत ते सगळे कामगार आहेत. त्यामुळे ही एक व्यापक अशी संकल्पना आहे. मोदी सरकारने जे कामगार कायदे आणले होते 4, त्याबद्दल विरोध काय एवढा? आपण हे समजण्याच्या अगोदर आपल्याला हे बघितलं पाहिजे की या देशामध्ये 29 मुख्य कामगार कायदे आहेत आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने कामगार चळवळीच्या दबावाखाली विविध राज्य सरकारने केलेले अनेक म्हणजे 100-125 पेक्षा जास्त कामगार कायदे या देशामध्ये झालेले. त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांचं राज्य असतानासुद्धा इथल्या कामगार संघटित होत होते आणि त्यांना चांगल्या सेवाशर्ती मिळाल्या पाहिजेत, वेतन मिळालं पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी लढत होते. त्यामुळे ब्रिटिशांनासुद्धा काही कामगार कायदे त्यावेळेला करावे लागलेले आहेत.
हे सगळे कामगार कायदे एक तर कामगार वर्ग संघटित होऊन संघर्ष केला त्यामुळे ते कामगार कायदे झालेले आहेत. दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला शेतकरी, कामगार, मजूर ह्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काही प्रमाणामध्ये त्या सरकारांची होती. त्यामुळे त्यांनी कामगारांना पूरक असलेले त्यांच्या हिताची जपणूक करणारे काही कायदे केलेले आहेत. आपल्याला ज्यावेळेला 1990 नंतर एक उदारीकरणाचं, खाजगीकरणाचं, कंत्राटीकरणाचं धोरण आलं आणि जगातलं भांडवल हे मुक्तपणे सगळे जगभर फिरायला लागलं, त्यावेळेला एक भूमिका आली की भारतामध्ये जे कामगारांसाठी कायदे करण्यात आलेले ते फार जास्त कामगार कायदे आहेत. भारतामध्ये कामगारांचे फार लाड केले जातात आहे आणि म्हणून हे कामगार कायद्यांचं रॅशनलायझेशन केलं पाहिजे किंवा ते कमी केले पाहिजेत अशी भूमिका आली. आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यावेळेला दुसरा श्रम आयोग नेमण्यात आला. न्यायमूर्ती वर्मा नाही, ते खासदार होते, खासदार वर्मा होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक दुसरा श्रम आयोग नेमण्यात आला आणि त्यांनी शिफारसी केल्या की आपल्या देशामध्ये खूप कामगार कायदे आहेत तर ते आता दुरुस्त करायला पाहिजेत, त्याच्या सुधारणा करायला पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका मांडली. त्यावेळेसपासून कामगार संघटनांचा ह्या कामगार कायद्याच्या बदलाला विरोध होता. उलट कामगार संघटनेची मागणी होती की हे जे कामगार कायदे आहेत हे 9-10% लोकांसाठीच लागू आहेत, संपूर्ण कामगार वर्गाला लागू असणारे कामगार कायदे केले पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे आणि ते अधिक कामगारांभिमुख केले पाहिजेत अशी कामगार संघटनांची भूमिका होती. परंतु ते काही झालं नाही. सत्ताधाऱ्याने भांडवलदारांचंच हित कसं जपलं जाईल अशाच पद्धतीचे कायदे पुढच्या काळातही चालू ठेवले. मोठी जी गोष्ट घडली की ह्याच्या अगोदर काँग्रेसने पण कामगार कायदे कमी करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेला लोकसभेमध्ये, संसदेमध्ये कामगारचं तेवढं पुरेसं त्यांच्याकडे बळ नव्हतं. डाव्या पक्षांची ताकद होती आणि हे कामगार कायद्यातले कामगार विरोधी बदल होणार नाहीत अशा पद्धतीचा हस्तक्षेप डाव्या पक्षांचे खासदार तिथं करत होते आणि रस्त्यावर कामगार संघटना उतरून त्याला विरोध करत होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल नाही झाले. नंतर मात्र 2014 नंतर काय झालं, 2014 नंतर प्रचंडपणे भारतीय जनता पार्टीनं ही भूमिका घेतली की कामगार कायद्यामध्ये आम्हाला सुधारणा करायची आहे आणि व्यवसाय करणं सोपं गेलं पाहिजे, सुलभ झालं पाहिजे आणि गुंतवणूक करणाऱ्यांना सहजपणे इथं गुंतवणूक करता आली पाहिजे. अशा पद्धतीचं ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्या नावाखाली ह्या कामगार कायद्यामध्ये बदल करण्याची मोहीम ही मोदी सरकारने घेतली. 2014मध्ये त्यांनी प्रयत्न केले, 19पर्यंत प्रयत्न केले, परंतु त्यांना काही जमलं नाही आहे. डिसेंबर 19मध्ये त्यांनी एका कायद्यामध्ये बदल केला, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, आणि वेतनासंदर्भातले जे कायदे आहेत ते 3 कायदे त्यांनी रद्द केले आणि एक श्रमसंहिता त्यावेळेला त्यांनी मंजूर केले. मला इथं सांगितलं पाहिजे की हा जो बदल होता डिसेंबर 19मध्ये, जो वेतनविषयक कायदे रद्द करण्यात आले, नवी श्रमसंहिता केली, त्याच्यावर मतदान झालं संसदेमध्ये आणि मतदान झालं त्यावेळेला फक्त डाव्या पक्षाच्या खासदारांनी ह्या बदलाला विरोध केला. त्यावेळेला काँग्रेसने पण विरोध नाही केला. काय कारण याचं? त्याच्यानंतर शिवसेनेने पण नाही केला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पण नाही केला. डाव्या पक्षाचे खासदार आणि DMKचा पाठिंबा असलेला एक इंडिपेंडंट खासदार तामिळनाडूचा यांनी फक्त विरोध केला. याच्यावरून काय दिसतं की कामगारांच्या विरोधातले कायदे करण्याला ह्या सगळ्या भांडवली पक्षाचा पाठिंबा आहे आणि कामगार वर्गाची भूमिका घेणारे जे पक्ष आहे फक्त त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. आता ठीक आहे, आता काँग्रेसने पण 4 लेबर कोड रद्द झाले पाहिजेत अशी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेनं पण घेतलेली आहे, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्यावेळेला जो विरोध करायला पाहिजे होता तो केला नाही आहे आणि त्यावरून आपल्याला ह्या पक्षांचं वर्गचरित्र लक्षात येतं की एक निकराची लढाई होत असताना ते कामगारांच्या बाजूनं उभे राहणार, शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहणार का भांडवलदारांच्या बाजूनं उभे राहतात, हे ज्यावेळेला आपण बघायला जातो त्यावेळेला ही सगळी मंडळी हे भांडवलदारांच्या, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाजूनं उभे राहिलेले आपल्याला दिसून येते. हे आपल्याला वेतनविषयक कायद्यामध्ये बदल झाला त्यावेळेला दिसून आलेलं आहे. आणि त्यानंतर जे कायदे बदलले, राहिलेले कायदे जे बदलले त्यांनी, ते कोविड चालू असताना बदलले. संसदेचं अधिवेशन चालू होतं, संबंध देशमध्ये कोविड होता आणि त्यावेळेला
राहिलेले कायदे बदलून 3 श्रमसंहिता करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते विधेयक त्यांनी मांडलं संसदेमध्ये. राज्यसभेमध्ये कृषी कायद्याला विरोध करण्यात आला आणि ज्या खासदारांनी कृषी कायद्याला विरोध केला त्या सगळ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आलं. राज्यसभेमध्ये एकही विरोधी पक्षाचा खासदार नव्हता. म्हणजे विरोधी पक्षाचा खासदार एकही उपस्थित नसताना राहिलेले कायदे रद्द करण्याचा बिल तिथं सादर करण्यात आलं आणि 3 श्रमसंहिता सादर करण्यात आल्या आणि फक्त 3.5 तासाच्या चर्चेमध्ये कारण हे सर्वचे सर्व कायदे रद्द करून 3 श्रमसंहिता त्यांनी मंजूर केल्या. ही मुद्दा का मी तुम्हाला मांडतो याचं मुख्य कारण असं आहे की एक कामगार कायदा झाला त्याच्यावर शेकडो तास चर्चा झालेली आहे. परंतु मोदी सरकारने हे जे 29 कामगार कायदे रद्द केले त्याची जी एकूण चर्चा झालेली फक्त 3.5 तासाची आणि अशा वेळेला विरोधी पक्षाचा एकही खासदार त्याच्यामध्ये सहभागी नसताना सत्ताधारी पक्षांनी चर्चा करून ते कायदे रद्द केले आणि नवीन कायदे मंजूर केले. म्हणजे संसदीय परंपरा आणि पुरेशी चर्चा करणं किंवा हे कायदे मंजूर करण्याच्या अगोदर त्याची छाननी करणं ही जी सगळी प्रक्रिया करायला पाहिजे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे ही कुठलीही प्रक्रिया नाही केली. का केलं हे सगळं भाजपनी? त्याचं मुख्य कारण असं होतं की जगभराच्या वित्त भांडवलाचा जो जबरदस्त दबाव होता याच्यावर की जगभरातल्या कॉर्पोरेट कंपन्यांचा दबाव होता की तुमच्या देशातले कामगार कायदे तुम्ही रद्द केले पाहिजेत आणि आम्हाला तिथं मोकळीक दिली पाहिजे, आम्हाला सहजपणे व्यवसाय सुरू करता आला पाहिजे, आम्हाला ज्याला पाहिजे त्याला नोकरीमध्ये ठेवता आलं पाहिजे, ज्याला पाहिजे त्यावेळेला काढून टाकता आलं पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला उद्योग बंद करायचा आहे त्या दिवशी कुठलीही बंधनं न टाकता तो उद्योग बंद करून आम्हाला निघून जाता आलं पाहिजे. ही जी कॉर्पोरेट भांडवलशाहीची जी गरज होती ती पूर्ण करण्यासाठी कोविडसारख्या काळामध्ये सगळ्या संसदीय परंपरा पायदळी तुडवत भारतीय जनता पार्टीच्या एनडीए सरकारने जुने कामगार कायदे रद्द केले आणि 4 श्रमसंहिता त्यांनी मंजूर केल्या आणि म्हणून कामगार संघटनांचा त्यांना विरोध आहे. आपल्याला माहिती ह्या काळातसुद्धा फक्त डाव्या पक्षांनी ह्याला प्रचंड विरोध केला हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हे 4 श्रमसंहिता जरी मंजूर झालेल्या असल्या कोविड काळामध्ये तर त्याला प्रचंड विरोध होता. डाव्या पक्षाने विरोध केला, कामगार संघटनांनी विरोध केला, त्याच्या विरुद्ध सलगपणे संप केले, देशव्यापी संप केले, ज्या संपामध्ये 20-20 कोटी कामगारांनी भाग घेतला. त्यामुळे जरी कायदे मंजूर झालेले होते, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केलेली होती, तरी 2026 पर्यंत त्यांना लागू नाही करता आले. कधी लागू झाले? ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ह्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड पाठिंबा मिळाला. 5 राज्याच्या निवडणुकामध्ये त्यांना पाठिंबा मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी हिंमत केली 21 नोव्हेंबरला हे सगळे कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला. तर जसजसं डाव्या पक्षाचं संसदेतलं वजन कमी होत गेलं, कामगार वर्गाची बाजू घेणारे पक्ष कमजोर होत गेले, तसतसं आक्रमक भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विरोधात घेण्यात आली आणि आता कामगारांना गुलाम करणाऱ्या ह्या 4 श्रमसंहिता अस्तित्वात आलेल्या आहेत. सर, पण सरकार म्हणतंय की हे 4 कायदे आम्ही लागू केले याच्यामुळे आमच्या नोकऱ्या वाढतील किंवा भरभराट होईल असं म्हणतायत, पण तरी कामगार कायद्यांना तुमचा विरोध काय? आपण तपासून पाहू की त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे कायद्याचं सगळे कायदे एकत्रीकरण केलं आणि 4 श्रमसंहिता करताना सरकारने काय जाहीर केलं की आम्ही आता सर्व कामगारांना लागू केलेले आहेत कायदे. म्हणजे अगोदर काही प्रमाणातच कामगारांना कायदे लागू होते, तर आता आम्ही सर्वांना लागू केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आता अपॉइंटमेंट लेटर देणार आहोत. जे लोकांना अपॉइंटमेंट लेटर मिळत नव्हतं, आम्ही 1 वर्ष झाले तरी ग्रॅच्युटी देणार आहोत वगैरे वगैरे ह्या त्यांनी दावा केलेला आहे. तर त्यांचा मुख्य दावा काय की आम्ही आता सबंध कामगार वर्गाला लागू करणारे हे कायदे केलेत. प्रत्यक्षामध्ये तसं नाही आहे. कामगार संघटनांची काय टीका आहे? आज ज्याला कामगार कायदे लागू आहेत त्यांचे सुद्धा अधिकार ह्या सरकारने काढून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ फॅक्टरी ॲक्ट आहे. हा फॅक्टरी ॲक्ट आहे 10 कामगार ज्या उद्योगामध्ये आहेत विजेवर चालणाऱ्या अशा उद्योगांना फॅक्टरी ॲक्ट लागू होता किंवा विजेवर न चालणारा 20 कामगार असलेला जे काही उद्योग असेल त्याला हे
फॅक्टरी ॲक्ट लागू होता. फॅक्टरी ॲक्टमध्ये अनेक कामगारांच्या हिताचे तरतुदी आहेत. सरकारने काय केलं याच्यामध्ये, आता इथून पुढे विजेवर चालणारा 20 कामगार असलेल्या उद्योगालाच फॅक्टरी ॲक्ट लागू होईल आणि वीज नसलेल्या उद्योगामध्ये 40 कामगार पेक्षा जास्त असतील तरच तो लागू होईल. याचा परिणाम काय झाला की हजारो कामगार जे फॅक्टरी ॲक्टचं संरक्षण होतं त्यांना, ते संरक्षण तुम्ही काढून घेतलं. बरोबर. मग तुम्ही युनिव्हर्सल कव्हरेज केलं का कव्हरेज काढून घेतलं. त्यांनी दुसरं काय केलं त्याच्यामध्ये, याच्यामध्येच त्यांनी की ESI सारखा विमा योजना आहे. ESI म्हणजे पूर्ण आरोग्य विमा योजना आहे, हां. ज्याच्यामध्ये कामगार, त्याचे कुटुंब, आई वडील ह्या सगळ्यांना उपचाराची संबंध मोफत उपचार ESIC मार्फत दिला जातो. आणि मग तुम्ही आजारी पडलात, तुम्ही गैरहजर राहिलात, त्याच्यासाठी तुम्हाला काही मॉनिटरी बेनिफिट पण मिळतात. आहे खूप चांगली योजना आहे हे कामगार राज्य विमा योजना म्हणून. ही अगोदर काय होतं की ज्या उद्योगामध्ये 10 कामगार आहेत त्यांना ती लागू होते. मग याच्यामध्ये त्यांनी काही बदल केला का? काही बदल नाही केला. 10चे 10च ठेवली. मग कसं काय जास्त कामगारांना लागू होणार आहे ते? किंवा प्रॉव्हिडंट फंड, आत्तापर्यंतच्या कायद्यामध्ये काय होतं, ज्या उद्योगामध्ये 20 कामगार आहेत त्यांना प्रॉव्हिडंट फंडाची योजना लागू होती. ते तुम्ही 10 केली का? 15 केली का? नाही केली, 20च ठेवली. जर तुम्ही एखादी योजना, एखादा कायदा लागू होण्यासाठीची एलिजिबिलिटी किंवा थ्रेशोल्ड तो तुम्ही बदललाच नाही, तर मग जास्त कामगारांना कसं काय लागू होणार आहे तो? तर त्यामुळे ह्या सरकारने हे जे कामगार कायदे करताना सर्व कामगारांना हे कायदे लागू होणार आहेत आणि सगळ्यांना संरक्षण मिळणार आहे, हा त्यांचा खोटा प्रचार आहे. उलट ज्यांना अगोदर कायद्याचं संरक्षण होतं त्यांचं ते संरक्षण काढून टाकलेलं आहे. आता हे सरकारने सांगितलं की आम्ही अपॉइंटमेंट लेटर देणार आहोत, परंतु ह्या सरकारने हे करत असताना कामगारांना कायम करण्याची काही ह्याच्यामध्ये सोय केली आहे का? नाही आहे. कायद्यामध्ये काय केलं आहे त्यांनी की आता कंत्राटी कामगार कितीही प्रमाणामध्ये तुम्ही लावू शकता. अगोदरचा कायदा काय होता, जे नियमित स्वरूपाचं काम आहे, रोज चालणारं काम आहे, उत्पादनाचं काम आहे, अत्यावश्यक काम आहे, इथे कंत्राटी कामगार लावता येत नव्हता. कंत्राटी कामगार नियमनाने निर्मूलन कायदा होता तो. आता त्यांनी काय केलेलं आहे, तुम्ही कुठेही कंत्राटी कामगार लावू शकता. कोर ॲक्टिव्हिटी सोडून बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कंत्राटी कामगार लावू शकता. आता कोर ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं त्याची पण व्याख्या त्याच्यामध्ये दिलेली नाही. प्रॅक्टिकली सगळीकडे कंत्राटी कामगार लावता येईल अशा पद्धतीची दुरुस्ती याच्यामध्ये केलेली आहे. याच्या अगोदरचा कंत्राटी कामगारांचा कायदा होता, त्याच्यामध्ये जे काही संरक्षण होतं थोडंफार, ते 20 कामगार एखाद्या कंत्राटदाराकडे असतील तर त्याला ते संरक्षण मिळत होतं. 20 कामगार त्याच्यापेक्षा जास्त असेल तर. आता त्यांनी त्याची संख्या काय केली, 50 केली. याचा अर्थ काय झाला की काल ज्याला कंत्राटी कामगार कायद्याचं संरक्षण होतं ते आता त्याला लागू होणार नाही. 50पेक्षा जास्त जर कामगार कंत्राटदाराकडे असतील तरच ते लागू होणार आहे. याचा अर्थ लाखो कामगार ज्यांना कंत्राटी कामगार नियमनाने निर्मूलन कायद्याचं थोडंफार संरक्षण होतं ते संरक्षण तुम्ही काढून घेतलेलं आहे. तर ह्या सरकारने म्हणजे सगळ्यांना आम्ही कायदे लागू करणार असं म्हणत म्हणत ज्यांना कायदे लागू होते ते संरक्षणसुद्धा काढून घेतलेलं आपल्याला दिसतंय. दुसरं, कायम नोकरी दिली का सरकारने याच्यामध्ये? अगोदरच्या मॉडेल स्टँडिंग ऑर्डरमध्ये आदर्श स्थायी आदेशामध्ये 240 दिवस कॅलेंडर वर्षामध्ये काम केलं तर कायम होण्याचा अधिकार होता. आता तुम्ही सगळीकडे कंत्राटी पद्धतीला परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नवीन एक कायदा आणलेला आहे की निश्चितकालीन रोजगार, म्हणजे 1 वर्षाची नोकरी, 2 वर्षाची नोकरी, 3 वर्षाची नोकरी. म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी तुम्हाला नोकरीमध्ये नियुक्त करण्यात येत आहे, 31 डिसेंबर 2027ला तुमची नोकरी संपुष्टात येईल. तुमची नोकरी किती झाली? 2 वर्षाची. याच्या अगोदर असं जर मला कामावरून कमी केलं तर मला कोर्टात जाता येत होतं आणि मी म्हणत होतो की मी सलग 240 दिवस काम केलेलं आहे, मी तिथे कायम कामगार आहे, मला संरक्षण मिळालं पाहिजे, हे कोर्टामध्ये मी म्हणू शकतो. आता निश्चितकालीन रोजगाराला कायदेशीर मान्यता दिल्यामुळं काय झालं आहे की तुम्ही 2 वर्ष तुम्ही कामगारांना कामावर ठेवणार, 2 वर्षानंतर काढून टाकणार, त्याच्या ठिकाणी दुसरे कामगार तुम्ही त्याच्यामध्ये घेणार. तर त्यामुळे तुम्ही कायम नोकरी ही संकल्पना संपुष्टात आणलेली. एका बाजूला कंत्राटी पद्धत, दुसऱ्या बाजूला निश्चितकालीन रोजगार आणि तिसऱ्या बाजूला शिकाऊ कामगारांची परिस्थिती.
शिकाऊ कामगार ह्या संकल्पनेचं स्किल इंडियाच्या नावाखाली लाखोच्या संख्येनं तरुणींना शिकाऊ कामगार म्हणून काम करून घेतलं जातं, त्यांच्याकडनं प्रोडक्शन करून घेतलं जातं, त्यांचा तर नफा कमवला जातो, परंतु त्यांना कायम केलं जात नाही. तर दुसरी गोष्ट काय केली की कायम नोकरी ही संकल्पना ह्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी मोडून काढलेली आहे. तिसरी जी गोष्ट काय की मी जे कष्ट करतो, मी जे मेहनत करतो, त्याला मला एक योग्य वेतन मिळालं पाहिजे. किमान वेतन कायदा आहे त्याच्यासाठी की त्या वेतनापेक्षा खाली तुम्हाला वेतन देता येणार नाही. आता किमान वेतन जे आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की उत्तर भारतामध्ये, उत्तराखंडमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये मागच्या 3-4 महिन्यामध्ये कामगारांनी फार मोठं बंड केलं, संप केले. 50,000 हजार कामगार रस्त्यावर आले आणि त्यांनी मागणी केली. काय मागणी केली होती? किमान वेतनामध्ये वाढ करा. का मागणी केली होती? सिलेंडर 3,000 रुपयाला घ्यावं लागत होतं, महागाई वाढत चाललेली होती, जगणं अशक्य झालं होतं आणि म्हणून त्यांनी मागणी केली की आमचं किती किमान वेतन आहे तिथे? दिल्लीच्या अवतीभोवती असलेल्या ह्या राज्यामध्ये 11,500 रुपये दरमहा किमान वेतन होतं. आता किमान वेतन कायद्यानुसार दर 5 वर्षांनी किमान वेतनामध्ये वाढ केली पाहिजे अशी तरतूद आहे. 15 वर्ष तुम्ही किमान वेतन वाढवलेलं नाही आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जिथे राज्य सरकार आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी किमान वेतन 10-15 वर्षापासून वाढवलेलं नाही आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये नाही आहे, बिहारमध्ये नाही आहे, मध्य प्रदेशमध्ये नाही आहे, हरियाणामध्ये नाही आहे, ह्या ठिकाणी किमान वेतन वाढवलं नाही आहे. तर तुम्हाला कामगारांचं किमान वेतन वाढवण्याबद्दलचा किमान वेतनाचा कायदा असतानासुद्धा तुम्ही ते वाढवत नाही आहे. आताच्या नवीन कायद्यामध्ये काय केलं त्यांनी? ह्या कायद्यामध्ये त्यांनी किमान वेतन कसं निश्चित करावं याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत किंवा 15वी भारतीय श्रम संमेलन झालं त्याच्या शिफारशी आहेत. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कामगार, त्याची बायको, 2 मुलं हे कंझ्युमर युनिट पकडले जातील आणि मग त्यांना किती कपडा लागतो, त्यांना किती उष्मांक गरज आहे त्यांना जगण्यासाठी, त्यांना घरासाठी काय असलं पाहिजे, बाकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय असलं पाहिजे, याच्याबद्दलच्या शिफारशी आहेत. ह्या शिफारसीनुसार जर किमान वेतन निश्चित केलं तर आता ते 42,000 रुपये दरमहा होईल. प्रत्यक्षामध्ये संबंध देशामध्ये किमान वेतन किती आहे? 11,500 रुपये, 13,000 रुपये, 15,000 रुपये. महाराष्ट्रामध्ये आपण लढून 18-19 हजारापर्यंत नेलेलं आहे. हे किमान वेतन आहे. आणि एक्सपिरियन्स नसला एखादा नवीन जॉईन करणार आणि एक्सपिरियन्स नसला तरी किमान वेतन दिलंच पाहिजे. पहिल्या दिवशी जरी कामाला लागलं तरी किमान वेतन दिलं पाहिजे. परंतु ते किमान वेतन हे सरकार वाढवतच नाही. का बरं नाही वाढवत आहे? त्याचं कारण आहे की उत्पादनाचा खर्च कमी करायचा, भांडवलदाराचा, मालक लोकांचा उत्पादनाचा खर्च कमी करायचा, तर कामगारांचे वेतन हे खालच्या पातळीवर दाबून ठेवायचे, म्हणून किमान वेतन वाढवायचं नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल असतानासुद्धा त्याचा विचार करायचा नाही किंवा 15व्या लेबर कॉन्फरन्सचा पण विचार करायचा नाही किंवा भारतीय संविधानामध्ये काय म्हटलेलं आहे की कामगारांना योग्य वेतन देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. एक प्रतिष्ठित असं जीवन त्याला जगता आलं पाहिजे, लाईफ विथ डिग्निटी त्याला जगता आलं पाहिजे, त्याचं शोषण होता कामा नये, त्याला जनावराच्या पातळीवर जगण्याची परिस्थिती निर्माण होता कामा नये. अशा पद्धतीचं वेतन निश्चित करण्याची जबाबदारी कल्याणकारी राज्याची आहे. ते सगळं बाजूला ठेवलं आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा वाढवण्यासाठी, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी किमान वेतन हे खालच्या पातळीवर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही केलं का कामगारांसाठी? काही नाही केलं. तुम्ही भांडवलदारांच्या हिताचा विचार केला. त्याच्या पलीकडे आपण जर गेलो की किमान वेतनामध्ये सुधारणा करत नाही किंवा किमान वेतन 75 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, त्याच्यापेक्षा जास्त काळ झाला, माझे अजूनही कामगार वर्ग किमान वेतनासाठीच लढतो आहे. एखाद्या देशाच्या आयुष्यामध्ये 75 वर्षानंतर त्यांनी बेटर वेजेससाठी लढायला पाहिजे, लिव्हिंग वेजेससाठी लढायला पाहिजे का किमान वेतनासाठी लढायला पाहिजे? बरोबर आहे की तुम्ही एवढी प्रगती झाली म्हणता, विकसित भारत झाला असं म्हणता तुम्ही, 4th लार्जेस्ट, आणि तुम्ही मात्र तुमच्या देशातला कामगार कशासाठी लढतो? किमान वेतनासाठी लढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्या लोकांनी हे ऐकायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 1,70,000 शालेय पोषण कामगार आहेत. त्यांना दर महिन्याला फक्त 2,500 रुपये वेतन मिळतं. जगामध्ये कदाचित सगळ्यात कमी वेतन मिळणारा कामगार असेल तो महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये 2,500 रुपये मिळतात त्याला.
आशाताई काम करते 15,000वर काम करते, ते म्हणजे आता मागचे 3 वर्ष आपण संघर्ष करून त्यांच्या मानधनात वाढ मिळवली म्हणून त्यांचं 15,000पर्यंत गेलेलं आहे. 30-30 वर्ष काम करणाऱ्या अंगणवाडीचा पगार 13,500 14,000 रुपये. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या स्त्री परिचारिका आहेत, त्यांना 3,000 रुपये महिना मिळत होता, आता संघर्ष केल्यानंतर तो 6,000 झालेला आहे. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्य म्हणजे ह्या कायद्यामधून ह्या कष्ट करणाऱ्या माणसाला जगण्या इतकं वेतन मिळालं पाहिजे याची काही व्यवस्था झाली आहे का? काही व्यवस्था झालेली नाही आहे. त्याच्या पलीकडे आपण जाऊ की हे जे कामगार आहेत, ह्या कामगारांना युनियन करून काही अधिकार मागण्यासाठी काही त्याच्यामध्ये व्यवस्था झाली आहे का? जर कारखान्यामध्ये कंत्राटी कामगारच असतील, शिकाऊ कामगारच असतील किंवा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमधले कामगार असतील तर ते युनियन करतील का? ते कारण युनियन केलं की दुसऱ्या दिवशी त्याला घरी पाठवलं जाईल. निश्चितकालीन रोजगारामध्ये काम करणारा तरुण आहे, ITI डिप्लोमा झालेला तरुण आहे, 2 वर्षाची नोकरी असेल, तो युनियन करण्याची हिंमत करेल का? आणि जर समजा 2 वर्षाच्या नोकरीमध्ये त्याने युनियन करण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वेळेला ती कंपनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करेल का? त्यामुळे युनियन झाली पाहिजे आणि त्यांना अधिकार मागता आला पाहिजेत अशी काही तरतूद आहे का नवीन कायद्यामध्ये? बिलकुल नाही. तुम्ही युनियन करूच शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून युनियन करण्याचा अधिकार नाही. ह्या कायद्यामध्ये संपाबद्दलची एक केलेलं आहे. मला हे सांगितलं पाहिजे की कामगाराच्या हातामध्ये त्याला न्याय मिळवण्याचं एकच हत्यार आहे, ते मध्ये संप करण्याचा अधिकार. नाशिकमध्ये काही कामगारांचे पगार आम्ही 1 लाखापेक्षा जास्त केलेले आहेत. आणि त्यांचं शिक्षण काय होतं? काही नाही, ITI झालेली मुलं आहेत. ज्यांचे 1 लाखापेक्षा जास्त पगार आहेत ते ITI झालेली मुलं आहेत. ती कशी झाली? कामगाराला 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 70,000 रुपये पगार मिळतो, कसा झालेला आहे? तसं युनियन झाली, संघटितपणे आपण मागण्या मांडल्या आणि मालक वर्गाला सांगितलं तुम्ही नफा कमवताय, त्याच्यातला एक हिस्सा तुम्ही आम्हाला पगार वाढ म्हणून दिला पाहिजे. तुम्ही जर देणार नसाल तर आम्ही संप करू. परिणामी आमचे कामगारांचे पगार वाढत गेले. ही वस्तुस्थिती आहे. संप करण्याची क्षमता आणि कायदेशीर अधिकार कामगारांना होता म्हणून मालक लोकांनी करार केले. नाही तर मालक लोकांनी किमान वेतन, जे मालक लोक किमान वेतन देत नाही ते तुम्हाला 50,000 रुपये कशासाठी वेतन देतील? बरोबर. आणि म्हणून सरकारने मालक लोकांच्या हितासाठी तुम्ही संपच करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. काय केलं त्यांनी की संप करायचा असेल तर तुम्ही 60 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. याच्या अगोदर काय होतं? 14 दिवसाच्या नोटीसमध्ये संप करता येत होता. आता मी जर माझ्या मागण्यासाठी संपाची नोटीस दिली तर पहिल्याच दिवशी समेटामध्ये दाखल करण्यात येईल. ती म्हणजे कामगार अधिकारी समेटामध्ये दाखल करणार आणि समेटामध्ये दाखल केल्यानंतर 60 दिवस तुम्हाला संप करता येणार नाही. 60 दिवस तुम्ही चर्चा चालू ठेवायची. 2 महिने चर्चा चालू ठेव. आणि जर चर्चा असफल झाली तर मग पुन्हा 14 दिवस वाट बघायची आणि 14 दिवसानंतर संप करायचा. म्हणजे संपाचे पहिली नोटीस दिल्यापासून 74 दिवसानंतर तुम्ही संप करणार. मधल्या काळामध्ये मालकवर्ग काय करणार? कामगारामध्ये फाटाफूट करणार, कामगारांना सस्पेंड करून बाहेर काढणार, पुढाऱ्यांना घरी बसवणार, त्यांच्यावर गुंडगिरी करणार, पोलिसांचा वापर करणार. म्हणजे तुम्ही संपच करू शकणार नाही. संप मोडण्यासाठी 74 दिवसाची व्यवस्था ह्या नवीन कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. एक तर अगोदर कायम कामगार जे संप करण्याची क्षमता ठेवतात ते 10-20% आणून ठेवले. त्यांनी संप केला तर तुम्ही संप करू शकणार, तो मोडण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्या पलीकडे एक अजून एक गोष्ट केलेली आहे. काय केलेली आहे? तुम्ही जर संप केला आणि तो जर बेकायदेशीर ठरला तर संप केल्याबद्दल प्रत्येक कामगाराला 6 महिन्याची जेल आणि 5,000 रुपये दंड केलेला आहे. बापरे, मग कोणी करणारच नाही. जर युनियननी संप केला असेल तर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना 6 महिन्याची जेल आणि 5,000 रुपये दंड केलेला आहे. आम्ही जर तिथं त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी गेलो तर आपल्याला 10,000 रुपये दंड आणि 6 महिने जेलची शिक्षा त्याच्यामध्ये केलेली आहे. गंमत बघा की मला माझ्यावर अन्याय झालेला आहे, अन्याय दूर करण्यासाठी मी संप करण्याचा विचार करतो आहे आणि मला जर संप केल्याबद्दल जेलमध्ये जावं लागत असेल तर कोण संप करेल? याचा अर्थ युनियन नसलेल्या कामाच्या जागा
संप होऊ शकणार नाही अशी कामाची परिस्थिती ह्या नवीन कायद्याच्या माध्यमातून केली. हे कशासाठी केलं आहे? तर संघटितपणे कामगार वर्ग आपले अधिकार मागतो, वेतन वाढवून घेतो, हे ह्या सरकारला होऊ द्यायचं नाही आहे. मालक देईल तो पगार आणि मालक सांगेल ते उत्पादन कामगारांनी दिलं पाहिजे, अशी एक व्यवस्था त्यांना निर्माण करायची आणि त्याच्यासाठी हे संबंध संपसुद्धा तुम्ही करू शकणार नाही अशी एक परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ कामगारांना गुलामासारखं काम करावं लागेल अशी परिस्थिती आहे. अजून एक गंमत आहे, अनेक कामगार कायदे आहेत. आता फौजदारी कायदे आहेत, फौजदारी कायदे आहेत, परंतु पोलीसच नाहीत आणि पोलीस स्टेशन नाहीत. कल्पना करा बरं, उपयोगच नाही. कायद्याची अंमलबजावणी होईल का? मग हे फौजदारी कायद्याला जसं लागू आहे तसं कामगार कायद्याला पण लागू आहे की नाही? तुम्ही कामगार कायदे केले, परंतु कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणाच तुम्ही कमजोर करून टाकली, किंवा त्या यंत्रणेला कारवाई करण्याचे अधिकारच नाही ठेवले. एखादा कामगार कायदा अंमलबजावणी होतं की नाही तर ते कसं बघितलं जातं? तपासणी केली जाते, ज्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर मोकळ्या वातावरणामध्ये निर्भयपणे तपासणी करण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारखान्यामध्ये जाणं, किमान वेतन मिळतं की नाही, त्यांचं रेकॉर्ड तपासणं, त्यांच्या साक्षी घेणं, कामाच्या जागा बघणं, हे सगळं करण्यासाठी इन्स्पेक्शन आवश्यक आहे. आता सरकारने काय केलं की इन्स्पेक्शन होणारच नाही, पोर्टल बेस्ड इन्स्पेक्शन आहे. मी आपल्याला नाशिकमधलं एक उदाहरण सांगेल. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून सिन्नरमध्ये कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार आहेत. त्यांची तक्रार देऊन 3 महिने झालेले आहेत, त्याचं इन्स्पेक्शन अजून झालं नाही आहे. का तर अगोदर तक्रार केल्यानंतर इन्स्पेक्शन व्हायचं, किंवा कामगार अधिकाऱ्यावर जबाबदारी होती एक दर विशिष्ट 3 महिन्यांनी जाऊन इन्स्पेक्शन करा, 4 महिन्यांनी जाऊन इन्स्पेक्शन करा, अशी तरतूद होती. आत्ता त्यांनी असं केलं आहे, मालक लोकांनी तक्रार केली, हे इन्स्पेक्टर येतात, आम्हाला त्रास देतात, पैसे मागतात, आम्हाला धंदा करणं अवघड केलेलं आहे आणि हे इन्स्पेक्टर राज संपवा, असे मालक लोकांनी ओरड केली. आणि आपल्या सरकारने ह्या मालक लोकांची तक्रार ऐकून घेतली आणि इन्स्पेक्शन नावाची सगळी संकल्पना मोडून काढली. आता इन्स्पेक्शन पोर्टल बेस्ड आहे. म्हणजे दिल्लीमधला अधिकारी किंवा मुंबईतला अधिकारी परवानगी दिला तरच नाशिकचा कामगार अधिकारी इन्स्पेक्शन करायला जाऊ शकतो. इन्स्पेक्टरला तिथे स्वतःहून जाण्याचा अधिकार नाही आहे. आता इन्स्पेक्शन तुम्ही का कमजोर केलं? तर जे काही थोडेफार कामगार कायदे आहेत त्याची पण अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही इन्स्पेक्शन मोडून काढलेलं आहे. अजून एक याच्यामध्ये केलेली आहे की याचं गांभीर्य समाजाला नाही आहे की आम्ही जे बोलतो आहे त्याच्याबद्दलचं, की आत्तापर्यंत अनेक कामगार कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर मालकाला 2 प्रकारच्या पनिशमेंट होत्या. एक होती त्यांना मॉनिटरी दंड आकारला जायचा, आणि दुसरं होतं की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचे, त्याच्यामध्ये अटक होऊ शकायची. प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा आहे, ESIचा कायदा आहे, असे अनेक कायदे आहेत की ज्याची अंमलबजावणी नाही झाल्यानंतर तो त्या मालकाच्या विरुद्ध उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करता येत होता. आता सरकारने काय केलेलं आहे की सर्व कामगार कायद्याचं उल्लंघन डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. म्हणजे मालक लोकांच्या विरुद्ध तुम्हाला केस करता येणार नाही, मालक लोकांच्या विरुद्ध फौजदारी तक्रार करता येणार नाही, त्यांना अटक करता येणार नाही, हे केलेलं आहे. म्हणजे तो क्राईम नाही आहे.